नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत बासुंदी। आता बासुंदी हे सगळ्यांना माहीत आहे आणि सगळ्या गृहिणी ह्या करत असतात बासुंदी। तर आपण त्याच्या काही वेगळ्या टिप्स बघणार आहोत। जर तुम्हाला त्या फॉलो करता आल्या तर निश्चित करू शकता। तर आता मी माझ्या पद्धतीने बासुंदी करणार आहे, ती तुम्ही पहा। आता इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आटवण्यासाठी मी कॉपरचं पातेलं घेतलेलं आहे, कारण मला पण घाई होती। त्यामुळे मग मी खालून जे कॉपरचं पातेलं आहे बुडाला, ते पातेलं मी घेतलेलं आहे। त्यात मी 1 लिटर दूध आटवून घेत आहे। तर तुम्ही या ठिकाणी सुरुवातीला जी आपली जाड कढई असते, जाड असेल ती कढई खालून त्याच दूध तुम्ही आटवू शकता, कारण मग ते खाली लागणार पण नाही। मी इथे काय करत आहे, इथे मला सारखं ढवळत राहावं लागतं आहे, कारण ते पातेलं काय आहे बारीक असल्या कारणाने ती दूध जे आहे ते खाली लागते। नंतर मग हे तुम्ही सारखं ढवळत राहायचं आहे। पण तुम्हाला जर दुसरे कामं असतील तर मग ते आपण काय करतो, गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो करून टाकतो। पण मग त्या दुधावर काय होते, साय येत असते। मग पुन्हा आपण असं ढवळायला लागलं की मग ती जी साय आहे त्या दुधामध्ये अशी मिक्स होते, म्हणजे त्याचे कणकण त्याच्यामध्ये तयार होतात। पण आता हे जे दूध आपण सारखं ढवळत आहोत, आता मी हे तुम्ही बघू शकता इथे की मी सारखं ढवळते आहे चमच्याने, त्यामुळे त्याच्यामध्ये मग मलई तयार होत नाही फारशी, आणि मग त्याचे कणकण पण त्या दुधामध्ये मिक्स होत नाही। तसेच त्या आजूबाजूलाही चांगले असे लागत नाही दूध। ढवळण्याचे हे एक फायदा आहे। त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे ते छान एकजीव होते, आणि जे दूध आपण एकसारखं ढवळतो तर त्याची टेस्ट पण वेगळीच लागते। पण ज्यावेळेला बासुंदी आपण अधूनमधून हलवत असतो, दुसरे कामं करत असतो, त्यावेळेला तिची टेस्ट वेगळी लागते आणि त्याच्यावर मलई तयार होते, पुन्हा ती त्याच्यामध्ये मिक्स होत असते दुधामध्ये। आता इथे तुम्ही बघू शकता की हे जे दूध आहे ते चांगले घट्ट झालेले आहे, त्याला घट्टपणा आलेला आहे। आता इथे थोडेफार आपल्याला त्याच्यामध्ये कण दिसत आहे, त्यामुळे मी ते दूध जे आहे ते गाळणीने गाळून घेतलेले आहे। मला प्लेन बासुंदी हवी होती, त्यासाठी मी ते गाळून टाकलेले गाळणीने। तुम्ही ते करू शकता। जे दूध आहे ते गाळणीने गाळून टाकलेले आहे। नंतर ते पुन्हा मी गॅसवरती ठेवलेले आहे। मग त्यामध्ये मी साखर मिक्स केलेली आहे। आपल्या चवीनुसार आपण त्यात साखर मिक्स करायची आहे। साखर मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मग मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, नंतर वेलची पूड टाकलेली आहे। जर तुम्हाला प्लेन बासुंदी करायची असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।